इज इक्वल टू 39. तर RIM इज इक्वल टू वाट? हा ॲनॉलॉजी आणि कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. ॲनॉलॉजी म्हणजे काय रे? ॲनॉलॉजी ॲनॉलॉजी म्हणजे समसंबंध आहे ना. समसंबंध आणि कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे, म्हणजे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे काय? की अगोदर किंवा आत्ता पण जे CID CBI असे जे एजन्सी असतात गुप्त, आता थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय होत होतं, की एखादा संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा असेल तर कोडिंग डिकोडिंग एक सांकेतिक भाषा वापरत होते. ते काय? सांकेतिक भाषा वापरत होते. तर आपल्याला सुद्धा सांकेतिक भाषा ही समजली पाहिजे. म्हणून तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये हे प्रश्न विचारले जातात, है ना. हे प्रश्न विचारले जातात. आता 10 म्हणजे 39 आणि रिम म्हणजे काय? ओके, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं का कोणी? नाही. ओके. आता बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात अगोदर तुम्हाला जी आपली ABCD आहे, ABCD हे ना, ABCDचे टोटल अल्फाबेट किती असतात? 26 असतात. ते लिहून घ्यायचे तुम्ही. A, B, हे बघा 3 पद्धतीने लिहायचे. एक सुरुवातीची पद्धत आहे, डायरेक्ट अशी लिहायची: ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता बघा, हे प्रत्येकाला या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू आहे. 1 2 3. हे बघा, A ला 1, B ला 2, C ला 3, D ला 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. किती अल्फाबेट आहे टोटल? 26. आणि प्रत्येकाला आपण नंबरिंग केली. ओके, ही नंबरिंग कशी केली आपण? अल्फाबेटिकली. आता हे फर्स्ट आपण असं लिहायचं. ओके. आता तुम्ही स्कॉलरशिपला वगैरे एवढे काही हार्ड नसतात प्रश्न, पण तुम्हाला सगळे पॅटर्न समजून सांगतो मी. आता हेच तुम्ही उलट्या, म्हणजे याच्या उलट्या दिशेने लिहायचं. ZYXWVUTSRQPONYM नंतर DCBA. ओके, हा एक पॅटर्न झाला. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती पाहिजे आणि अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कसं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 प्लेस व्हॅल्यू आहे प्रत्येकाला. म्हणजे प्रत्येकाला जे प्लेस आहे त्याच्यासमोर मी नंबर लिहिलं. ओके, 19 20 21 22 23 24 25 26 लिहिलं. आता हे तो 2 पद्धतीने मी लिहिलंय. किती? 2 पद्धतीने मी हे लिहिलं. आता तिसरी पद्धत बघा. तिसरी पद्धत अशी आहे. सगळ्यात जास्त प्रश्न या पद्धतीवर येतात बघा. आता ABCDEFGHIJKLMN. आता बघा, OPQRSTUVW
एक्स वाय झेड. आता प्लेस व्हॅल्यू लिहा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. ओके. आता हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेस पण तुम्हाला डिकोडिंग कोडिंगचे सांकेतिक भाषेचे प्रश्न सोडायचे असतील त्यावेळेस हे लिहून घ्या. हे असतं प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्ही जर स्कॉलरशिपचा पेपर बघितला असेल त्या प्रत्येक ज्या मेंटल ॲबिलिटीचा जो पेपर असतो त्यावर असं लिहिलेलं असतं ABCD वगैरे. त्याच्या नंबरिंग तुम्ही टाकून घ्यायची. ओके. लक्षात ठेवा. आता तुम्हाला हे जर स्थानं लक्षात ठेवायचे. टोटल जे अल्फाबेट आहे ते किती आहे? 26 आहे. किती आहे टोटल? 26 आहे. लक्षात ठेवा. आता एच्या अपोजिट झेड येईल, बीच्या अपोजिट वाय, सीच्या अपोजिट एक्स, डीच्या अपोजिट डब्ल्यू. अपोजिट म्हणजे विरोधी, म्हणजे विरुद्ध बाजूला. ईच्या अपोजिट व्ही, एफच्या अपोजिट यू, जीच्या अपोजिट टी म्हणजे विरुद्ध दिशेला, एचच्या विरुद्ध दिशेला एस, आयच्या आर, जेच्या क्यू, केच्या पी, एलच्या ओ, एमच्या एन. ओके. आणि स्थान सगळ्यांचे लक्षात ठेवायचे. आता बघा, स्थान लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा. ई हे सूत्र लक्षात ठेवायचं. जो टी म्हणजे ईचं 5, जेचं 10. हे बघा, ईचं 5 नंबर आहे, जेचं 10 नंबर आहे, ओचं 15 नंबर आहे, टीचं 20 नंबर आहे आणि वायचं 25 नंबर आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला माहिती आहे ईच्या आजूबाजूला काय असतं? डी आणि एफ. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि टी बघा, T20 क्रिकेट आपण खेळतो ना, T20 क्रिकेट, तर टीचा क्रमांक किती आहे? 20. हे लक्षात ठेवा, 20. ओके. आता हे लक्षात तुम्ही नंतर ठेवू शकता, तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये येतं ते, त्यामुळे फक्त थोडक्यात बी लक्षात ठेवलं तुम्ही. हे बघा, जो टी, ओचं 15 क्रमांक, टीचा 20, वायचा 25. ओके. जो टी असं लक्षात ठेवायचं. लक्षात, म्हणजे पहिला पॅटर्न असा, दुसरा पॅटर्न असा, तिसरा असा आणि चौथा तुम्ही कसं लिहू शकता? हे जे M13 नंबरला आहे ना, एन इकडे 14 घ्यायचा एच्या पुढं, परत ओ बीच्या पुढं, म्हणजे असे 4 पॅटर्न आहेत आणि सगळ्यात जास्त या पॅटर्नवरती प्रश्न येतात. ओके. समजलं इथपर्यंत सर्वांना? प्लेस व्हॅल्यू, त्याच्यासमोर प्लेस व्हॅल्यू. असे हे टाकू नका काही पण. लक्ष द्या इकडं समोर. रोहित, असे मॅसेज टाकू नका. आता दिलं ना, एकदा शुभेच्छा दिल्या ना, आपला क्लास सुरू आहे, तिकडे लक्ष द्या सर्वजण. सर्वजण तिकडे लक्ष द्या, नंतर तुम्हाला समजत नाही मग. लक्ष द्या अगोदर. आता याप्रमाणे सगळ्यांनी लिहून घेतलं. इथपर्यंत सर्वांना समजलं का? समजलं असेल तर येस म्हणा, नाही तर नो म्हणा. ओके. आता हे झालं आपलं. आता यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला काय पाठ पाहिजे? तुम्हाला काय माहिती पाहिजे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, हे सगळ्यांना माहिती आहे. 1 2 3 4 5 नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर सम विषम सगळ्यांना माहिती आहे. इवन नंबर, ऑड नंबर सगळ्यांना माहिती आहे. समसंख्या इवन, ऑड, है ना. त्यानंतर तुम्हाला स्क्वेअर माहीत पाहिजे. स्क्वेअर म्हणजे वर्ग माहीत पाहिजे. वर्ग संख्या आहे ना, 30 पर्यंत कमीत कमी. त्याच्यानंतर क्यूब पार्ट पाहिजे, म्हणजे घन पार्ट पाहिजे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशा बेसिक क्रिया तुम्हाला आल्या पाहिजे. एवढं आलं. बेसिक ऑपरेशन म्हणजे तुम्हाला जे गणिती क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि नंबरिंग सगळी आली तुम्हाला. तर आणि त्यानंतर हे आलं तुम्हाला. हे असं पॅटर्न तुम्हाला म्हणजे ऑलरेडी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये छापून येतं.
असं येतं, सिम्पल येतं. आपण असं करून बघायचं, असं असं आपण करायचं असतं. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही जमले तर तुम्हाला हे पुढचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. आता बघा, 10 इज इक्वल टू 39, म्हणजे 10चा आणि 39चा जो संबंध आहे तो रिम आणि त्याची पुढची जी संख्या आहे त्याच्याशी असायला पाहिजे. आता 10ला आता आपण या क्रमांक बघू 10चा, है ना. टीचा क्रमांक किती आहे बघा बरं. टीचा आहे 20. टीचा किती आहे 20 आहे, है ना. टी 20. ईचा बघा, ईचा आहे 5. किती नंबर आहे, 5 नंबर आहे. यांचा बघा बरं किती आहे, यांचा आहे 14. यांचा आहे 14. आता बघा बरं, या 10 पासून या 10 पासून म्हणजे या संख्यापासून 39 संख्या ही कशी आली असेल. इथं बेरीज केली की वजाबाकी केली की वर्ग संख्या आहे का काय, हे आपल्याला इथं लॉजिक लावायचं आहे. आता ते लॉजिक या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. तर काय केलं असेल रे यांनी, सांगा बरं काय केलं असेल. हां, यांनी काय केलं, ॲडिशन केलं. काय केलं, ॲडिशन केलं. हे बघा, 20 आणि 5 25, 25 आणि 14 39, त्यामुळे हे 39 आलं. ओके. आता आपल्याला काढायचं आहे रिम, RIM. आता आरची प्लेस व्हॅल्यू किती आहे ते बघा बरं. आरची प्लेस व्हॅल्यू किती आहे, आरची प्लेस व्हॅल्यू शिवराज समजतं का, आरची प्लेस व्हॅल्यू आहे 18. ओके, 18. आयची किती आहे बघा बरं, आयची आहे 9. आणि एमची किती आहे बघा बरं, एमची आहे 13. किती आहे, 13. आता तिघांची पण ॲडिशन करा. 18 आणि 9 27, 27 आणि 13 40. किती, 40. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 40. या ठिकाणी काय येईल, 40. 40. समजलं सर्वांना. समजलं सर्वांना. हां, नेक्स्ट बघा. आता लॉजिक असे हजारो लॉजिक लागू शकतात. काय, हजारो लॉजिक लागू शकतात. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, क्यूब, वर्ग, घन, असे हजारो लॉजिक लावू शकतात. जेवढे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल, है ना. आपण क्लासमध्ये लिमिटेड सॉल्व्ह करू शकतो, पण तुमच्याकडे जर बुक असेल, तुम्ही होमवर्क करा, तुम्ही खूप सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट बघा, 10 चा आणि या संख्येचा जो संबंध आहे 20514, तोच रिम आणि त्याची पुढची जी संख्या आहे त्याच्याशी असेल, हो ना. याचा अर्थ काय, या दोघांचा जो संबंध आहे तो या दोघांचा संबंध आहे. लक्षात ठेवा, ॲनालॉजी या टॉपिकमुळे आपले दोन टॉपिक कव्हर होत आहे. एक होतं ॲनालॉजी म्हणजे समसंबंध, आणि त्यानंतर कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा. दोन टॉपिक कव्हर होत आहे यामुळे आपलं. ओके. या प्रश्नाचं उत्तर सांगा. 10, आता 10 लिहून घेऊ आपण. आता बघा, 10 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे ते बघू. हे बघा, आपल्याला माहिती आहे 10 ची T20 आहे ना, T20, म्हणजे ही जी 20 जी प्लेस आहे ती टीची आहे. ईची प्लेस व्हॅल्यू किती आहे बघा बरं, ईची प्लेस व्हॅल्यू आहे 5. किती आहे, 5. ओके, 5 आहे. आणि यांची बघा बरं किती आहे, यांची आहे 14. हे बघा 14 आहे ना, प्लेस व्हॅल्यू 14. 14 आहे, त्यामुळे इथं 14 येईल. म्हणजे हे बघा, हे आपलं मॅच झालं. हे लॉजिक आपलं या ठिकाणी आलं. हे लॉजिक या ठिकाणी आलं. आता
आय एम. आता प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू आपण लिहू. आरची प्लेस व्हॅल्यू किती आहे बघा बरं. आरची आहे 18, आयची काय 9 आणि एमची आहे 13. 18, 9 आणि 13. 18, 9 आणि हे 30. ऑप्शन नंबर 3. येस, ऑप्शन नंबर 3. कोणाचा आलं रे आन्सर ऑप्शन नंबर 3? यस, रोहित. सी. हां, हितेन बरोबर आहे, आर्यन बरोबर आहे, लैविक बरोबर आहे, आर्यन सत्यम बरोबर आहे, रोहित बरोबर आहे, प्रियुषी बरोबर आहे, तनुष्का पाटील बरोबर आहे, वेदिका राईट आन्सर, सानिध्य राईट आन्सर, रोहित राईट आन्सर, तनुष्का तन्वी राईट आन्सर. ओके, सतीश राईट आन्सर. म्हणजे आता मी अजून एक, तुम्ही स्वतः प्रश्न तयार करू शकता त्याच्यावर. मी देऊ का पुढचा प्रश्न? यावर तुम्ही या ठिकाणी प्रश्न तुम्ही तयार करू शकता आता. या पॅटर्नवरती तुम्ही हजारो प्रश्न तुम्ही स्वतः तयार करू शकता. आता 10 इज इक्वल टू 7, 8, 9 नेट इज इक्वल टू व्हॉट, है ना? हा प्रश्न आहे. सोडून दाखवा बरं हा प्रश्न. हां, ओके. हां, आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला अल्फाबेट बघायची गरज नाही आहे, है ना? अल्फाबेट जर बघितलं आपण 10, आता 10 जो आहे, टीची किंमत 20 आहे, ईची 5 आहे आणि यांची आपल्याला माहिती 13 आहे. ओके, 13 आहे. तर मग इथं काय लॉजिक लागू शकतं? याची तर प्लेस व्हॅल्यू आहे 20, याची प्लेस व्हॅल्यू आहे 5. किती? ईची किती आहे रे? ईची 5 आहे आणि यांची 13 आहे. मग या ठिकाणी काय लॉजिक लागेल की ही संख्या येईल? या ठिकाणी काहीच लॉजिक लागत नाही, है ना? डायरेक्ट मग इथं 7, 8, 9 आहे. तर लक्षात ठेवा, ला किती आहे? 9 आहे कोड, ईला आहे 8 आणि टीला आहे 7. आलं उत्तर 987. येस, 987. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. आता 10 इज इक्वल टू 1400. आता 10 पासून 1400 म्हणजे 1400, 1400 कसे आले असतील, हे लॉजिक आपल्याला लावायचं आहे. 10 पासून 4, आता आपल्याला बघा याची प्लेस व्हॅल्यू, आता काही नाही तर प्लेस व्हॅल्यू अगोदर लिहून घ्यायची आपण. लिहून घ्यायची. याची टीची 20, ईची 5, ओके, आणि काय ते एन. हा, एनची बघा बरं, एनची आहे 14, एनची आहे 14, एनची आहे 14. आता या संख्येपासून आपल्याला 1400, 1400 आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. तर मग कसे निघू शकतात? काय करावं लागेल? हे बघा, या संख्या आहेत
ह्या संख्या छोट्या आहेत, ही ही मोठी संख्या आहे. एक तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करावी लागेल, किंवा या ठिकाणी आपल्या डोक्यात काय लॉजिक लागेल? आपल्या डोक्यात पहिला पहिला विचार काय येईल? ॲडिशन. ॲडिशन तर नाही आहे याची, कारण ॲडिशन जर झाली तर खूप कमी येईल याचं उत्तर. दुसरं, जर वर्ग बघितला आपण, स्क्वेअर केला याचा, 20चा जर स्क्वेअर केला आपण, 20चा स्क्वेअर किती आहे? 400 आहे. ओके. त्यानंतर 5चा स्क्वेअर 25, 14चा 196. ॲडिशन सगळ्यांची केली तर काय येते? 11 हातचाला 1, 11 आणि 12 हातचाला 1, 921, 921 येते. मग इथे 1400 आलेले. मग आता काय करायचं आपण? हां, तर आता आपण काय करू? हे लॉजिक तर आपलं फेल झालं. कोणतं? क्यूबचं. म्हणजे आपण क्यूब केलं आणि सगळ्यांची ॲडिशन केली, सॉरी क्यूबचं नाही, स्क्वेअरचं. याची वर्गांची आपण बेरीज केली, हे ना, वर्गांची बेरीज केली, ते फेल गेलं आपलं या ठिकाणी. मग आता काय करायचं आपण? क्यूब. क्यूब म्हणल्यावर क्यूब बी जास्त होईल, पण इथे मल्टिप्लिकेशन करू. सगळ्यात अगोदर काय करायचं? बेरीज करून बघायची. पहिला लॉजिक काय करायचं? बेरीज करायची. दुसरा लॉजिक काय करायचा? गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन करून बघायचं. तिसरं लॉजिक म्हणजे स्क्वेअर म्हणजे वर्ग, वर्गांची बेरीज, म्हणजे त्या संबंधित सगळंच. चौथं क्यूब करून बघायचं, त्याची बेरीज, त्याची वजाबाकी, त्याचं प्लेस, हे सगळं चेक करायचं आपण. आता बघा, टीची जी प्लेस व्हॅल्यू आहे 20, ईची 5 आणि एनची 5, जर याचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर बघा बरं उत्तर किती येतं? 20 100 आणि 100 गुणिले 14 म्हणजे 1400 होतात बघा. 20 100 ना. हां, आता 100 गुणिले 14 किती होतात? 14ला 2 झिरो लागतील, है ना, म्हणजे 1400. ओके, 1400 म्हणजे काय काय झालेलं आहे या ठिकाणी? या ठिकाणी झालेले आहे प्रत्येक अंकांची, प्रत्येक प्लेस व्हॅल्यूची इथे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. ओके, मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. आता आपण बघू बॅट. आता हे लॉजिक आपलं सक्सेस आहे. मग आता आपण प्रत्येक याच्या प्लेस व्हॅल्यू, बीची प्लेस व्हॅल्यू 2 आपल्याला माहिती आहे, एची 1, टीची 20 आहे ना, टी 20. आता सगळ्यांचा गुणाकार आपण करू. बे क बे आणि बे गुणिले 20 40 है ना, 20 दोन्ही 40 है ना. असं असं फास्ट तुम्हाला मल्टिप्लिकेशन पण करता आलं पाहिजे शिवराज. बे क बे आणि 20 दोन्ही 40. सर मी गुणाकार असा नाही केला. हम्म. सर मी 20 पहिल्यांदा घेतलं, 2 दुसऱ्यांदा घेतला आणि 1 लास्टला घेतलं. हो, तर चालतं. तसं पण चालतं. गुणाकार कसं करू शकतो आपण? कोणतीही संख्या घ्या गुणाकारामध्ये. गुणाकार आणि गुणाकार आणि बेरीजमध्ये तुम्ही कोणतीही संख्या अगोदर नंतर घेऊ शकता. फक्त वजाबाकी आणि भागाकारामध्ये नाही घेऊ शकत आपण. आलं का लक्षात तुमच्या? गुणाकारामध्ये कुठं कोणतीही संख्या, 3 संख्येचा गुणाकार असला तर तिसरी संख्या आपण 1 नंबरला घेऊ शकतो, 1 नंबरची शेवटी घेऊ शकतो, उत्तर तेच येणार. पण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये ते रूल होतं, आणि डिव्हिजन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आणि बेरीजमध्ये प्लेस तोच राहतो. ओके, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 40. नेक्स्ट बघा आता. 10 इज इक्वल टू, सॉरी, 10 इज इक्वल टू जी व्ही 10 इक्वल टू जी व्ही एम. आता टीची प्लेस व्हॅल्यू किती आहे? टीची प्लेस व्हॅल्यू किती आहे बघा? 20, ईची 5, एनची 14, एमची 13. प्लेस व्हॅल्यू पण बघा आणि हे पण बघा, चार्ट आपला ते लिहिलेलं काय आहे, कशाचं काढायचं आपल्याला? प्रश्न काय आहे? 10चं आहे जी व्ही एम. जी व्ही एम लक्षात ठेवा, 10चं आहे जी व्ही एम. आता जर तुम्ही बघितलं बघा, टीचं विरुद्ध आहे जी. काय? टीचं विरुद्ध म्हणजे
अपोजिट साईडला आहे जी, वीच्या अपोजिट साईडला आहे ई. काय काढायचं आपल्याला? एक मिनिट, क्वेश्चन बघू द्या मला. गेलं वाटतं ते. एक मिनिट, पुन्हा लिहितो मी. ए सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. ओके. आता या ठिकाणी प्रश्न होता 10 GVM है ना, 10चं मिनिंग आहे GVM. ओके, GVM. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर 10च्या अपोजिट साईडला आहे जी. ओके, म्हणून जी घेतलं. ईच्या अपोजिट साईडला आहे व्ही आणि एनच्या अपोजिट साईडला आहे एम, अपोजिटला आहे एन. ओके, अपोजिट साईडला. वरती 13 लिहिले, खाली 13 अक्षर अल्फाबेट लिहिलेले आपण. तर आपल्याला लॉजिक कशाचं लावायचंय? आपल्याला करायचं आहे रिम, है ना, रिम. तर रिमचं उत्तर आपल्याला काढायचे, रिम, RIM. आता बघा, आरच्या अपोजिट साईडला काय आहे? आय. आयच्या अपोजिट साईडला काय आहे? आर आहे. एमच्या अपोजिट साईडला काय आहे? एन आहे. IRN. आय का बघा ऑप्शनमध्ये, IRN. हां, ऑप्शन नंबर सी. यस यस, 3 नंबर बरोबर आहे. छान. ऑप्शन नंबर 3. काय बघितलं आपण लॉजिक? अपोजिट साईडची अल्फाबेट जे आहे असतात, अक्षर, त्याच्या समोरासमोरचं अक्षर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ओके, नेक्स्ट बघा आता 10 इज इक्वल टू UFO. बघा बरं काय लॉजिक लागतं. मी गेलं ते, पुढे आलो का आपण? हम्म. 10 UFO लक्षात ठेवा. हा, 10 आहे UFO, है ना. अगोदर लॉजिक फाइंड आउट करायचं आपल्याला. या दोघांमध्ये 10 आणि UFO मध्ये काय लॉजिक आहे? काय लॉजिक आहे रे? सांगा बरं, 10 आणि UFO मध्ये कोण सांगतं? यामध्ये काय लॉजिक दिसतंय तुम्हाला? कोण सांगेल? हँड रेज करा. 10 बरोबर UFO, है ना, UFO. काय लॉजिक लागतं तनुष्का? हा सर, साइड वाला लेटर. हा, साइड वाला लेटर. ओके, टी आहे, टी मध्ये +1 केला तर यू आलं, है ना. टीच्या पुढचा नेक्स्ट नंबर, है ना. ईच्या पुढचा काय? एफ आहे आणि एनच्या पुढचा ओ आहे. बघा ना तुम्ही, एनच्या पुढचा ओ आहे, ईच्या पुढचा एफ आहे, टीच्या पुढचा यू आहे, है ना. हे लॉजिक फाइंड आउट झालं आपलं.
तर ते लॉजिक आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढचं लेटर घ्यायचं आहे. काय? त्याचा पुढचा लेटर आपल्याला घ्यायचा आहे. RIMचं पुढचा लेटर घ्यायचं आहे. आरचं पुढचं लेटर कोणतं आहे? RST है ना. आरच्या पुढचं एस असतं ना. नेक्स्ट लेटर आयच्या पुढचं काय असतं रे? IJ. एमच्या पुढचं काय असतं? एन है ना. SGN. ऑप्शन नंबर 4 SGN. काय काय लॉजिक फाइंड केले रे आपण? लॉजिक काय काय फाइंड केले आपण? आपण लॉजिक +1 -1 स्क्वेअर असे सर्व लॉजिक लावून या ठिकाणी आपण बघायचं आहे. आता मला सांगा, तुम्ही हे लिहिलं का रे वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये अल्फाबेट मी जसे लिहिले, ABCD लिहिले का तुम्ही? लिहिले आहे का? आता लिहिले आहे का तुम्ही? ओके, लिहिले का? बघा आता ते लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 10 = SDM. 10 ची व्हॅल्यू किती आहे? 20. ई ची किती आहे? 5 आहे. एन ची किती आहे? 14 आहे. एच ची किती आहे बघा? एच ची आहे 19. डी ची किती आहे रे प्लेस व्हॅल्यू? 4. एम ची किती आहे? 13. तर तुम्हाला काय लक्षात येतं रे? 20, 5 आणि 14, 19, 4 आणि 13. यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की इथं -1 केलेलं आहे ना. -1 केलेलं आहे. -1 केलेलं आहे का? -1 म्हणजे याच्या टीच्या अगोदरचं लेटर आहे एस, ईच्या अगोदरचं लेटर आहे डी आणि एनच्या अगोदरचं लेटर आहे एम है ना. म्हणजे अगोदरचे लेटर घेतलेले आहे. मग आता रिमचं अगोदरचं लेटर आरचं अगोदर कोणतं आहे येईल मग सांगा बरं? QR म्हणजे क्यू येईल है ना. आयच्या अगोदर कोणतं येईल रे? JKLMN I ABCDEFGHIJGHJ एच येईल. काय येईल? आयच्या अगोदर एच येईल. एमच्या अगोदर काय येईल? एमच्या अगोदर एल येईल. ओके. QHL याचं उत्तर येईल QHL. यस. QHO नाही, QHL. QHL. हा बरोबर आहे. वेदिका, रोहित, आर्यन, नील, रोहित, सत्यम, तनुष्का, सानिध्या. QHL हे आन्सर आहे. म्हणजे लॉजिक काय काय आहे? +1 पण करू शकता, -1. हा -1चा होता, त्याच्या अगोदरचा +1 होता, +2, +5 असे अनलिमिटेड लॉजिक ते आपण जे पेपर जे सेट करतात है ना, एक्झामिनर जे असतात ते असे त्यांच्या डोक्यात काही पण लॉजिक येऊ शकतं है ना. ते लॉजिक तुमच्या डोक्यात पण आलं पाहिजे त्यावेळेस. त्यामुळे तुम्ही असे जे सर्व प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा है ना. आपली बुद्धी चालवा, असे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करा. नेक्स्ट बघा आता. 10 = नेट. रिम = वॉट. हां बघा बरं. लक्षात ठेवा या ठिकाणी
काय आहे, नेट आहे. तर काय केलेलं आहे या ठिकाणी, एक्सचेंज केलेलं म्हणजे शेवटचं लेटर अगोदर आलं, सर्वात अगोदरचं लेटर शेवटी गेलं आणि हे मध्ये राहिलं. म्हणजे रिमचं कसं येईल, यम अगोदर येईल, आर नंतर येईल आणि आय हे असं येईल, यम आय आर. ओके, हे पुढं ऑप्शन टाकले नाही मी. बघा आता, ए बी सी डी याचा जो संबंध आहे तो पुढच्या कोणत्या याच्याशी असेल. आता बघा, ए बी सी डी काय लिहिलेले, डी सी बी ए, डी सी बी ए. लक्षात ठेवा, ए अगोदरचं शेवटी गेलं, बी इकडे आलं, सी इकडे आलं आणि डी सुरुवातीला गेलं. मग याचं काय येईल, जे पी एल क्यू. सगळ्यात अगोदरचं काय येईल, क्यू येईल. जे सगळ्यात शेवटी जाईल, एल 2 नंबरला येईल आणि पी 3 नंबरला जाईल. म्हणजे क्यू एल पी जे असं हे येईल. आता तुम्ही स्वतः प्रश्न तयार करू शकता यावर. करू शकता ना शिवराज? सांगा बरं, लॉजिक स्वतः लावू शकता ना? बसल्या बसल्या काय करायचं, ABCD वगैरे वहीत लिहून घ्यायची, बसल्या बसल्या लॉजिक लावायचं, स्वतः क्वेश्चन तयार करायचे. बघा, इंग्लिश वर्ड आहे एक्सपेन्शन. एक्सपेन्शन कॅन बी रिटन ॲज, एक्सपेन्शन या वर्डला आपण असं लिहू शकतो. तर पेन्शन या शब्दाला आपण कसं लिहू, हे कोड आहे. म्हणजे हे या ठिकाणी सांकेतिक भाषा आहे, ते आपल्याला लिहायची. आता या ठिकाणी ABCD ची गरज नाही. म्हणजे प्लेस व्हॅल्यू ज्या आपण अगोदर बघितल्या त्याची या प्रश्नाला गरज नाही. का बरं, जर ईचं बघितलं तर ईचं प्लेस व्हॅल्यू किती आहे रे? आता बघा, एक्स एक्सपेन्शन जर ई ची व्हॅल्यू बघितली तर 5 आहे. एक्स ची किती आहे रे, XYZ म्हणजे 24 आहे. इथं कुठं लॉजिक बसतं का? नाही बसत, नाही बसत. तर आता हे बघा, या वर्ड मध्येच आपल्याला काय काढायचे, पेन्शन काढायचे. पेन्शनचे प्रत्येक अल्फाबेट या वर्ड मध्ये आहे. बघा, पी आहे का, इथं आहे पी. ई आहे का, ई पण आहे. एन पण आहे, यस पण आहे. म्हणजे पेन्शन एक्सपेन्शन मध्ये लपलेलं आहे. एक्सपेन्शन या वर्ड मध्ये पेन्शन हा वर्ड लपलेला आहे. तर आता आपण काढू शकतो. मग ई ची व्हॅल्यू किती आहे रे? ई ची आहे 2. लिहून घ्या. एक्स ची किती आहे रे? 4. 4 लिहून घ्या. बघा, पी ची किती आहे रे? 8 आहे. ए ची किती आहे रे? 5 आहे. एन ची किती आहे रे? 3 आहे. एस ची किती आहे रे? 7 आहे. आय ची किती आहे? 6 आहे. ओ ची किती आहे? 9 आहे. एन ची किती आहे? 3 आहे. ओके. आता आपल्याला पेन्शन या शब्दाला आपल्याला तयार करायचं आहे. बघा आता, पी किती आहे रे? 8 लिहून घ्या. ई किती आहे? 2 आहे. बघा, 2. एन किती आहे? 3 आहे. यस किती आहे? 7 आहे. आय किती आहे? 6 आहे. ओ ओ किती आहे? 9 आहे. आणि एन किती आहे? 3 आहे.
ओके, मग एक्सपेन्शनला असं लिहायचं तर मग पेन्शनला कसं लिहू आपण? 28237693 किती? 8237 693. ओके. गुड. सतीश गुड. शिवराज गुड. सानिध्य गुड. वेदिका गुड. तनुष्का, तनया गुड. कळते सर्वांना? हितेश, नील, वेदिका. नेक्स्ट आता प्रभा, है ना? प्रभा या वर्डला आपण असं लिहू शकतो 27595. थिलक या शब्दाला आपण असं लिहू शकतो. प्रभा वर्ड कॅन बी रिटन ॲज दिस. थिलक दिस वर्ड कॅन बी रिटन ॲज दिस. हाऊ भारती दिस वर्ड कॅन बी रिटन. भारती हा शब्द कसा लिहिला जाईल सांगा बरं तुम्ही आता. त्याच प्रकारचा प्रश्न आहे इथं. ABCD या तो आपला सुरुवातीला आपण पॅटर्न बघितला, त्या पॅटर्नची गरज नाही. कारण की भारती हा वर्ड या दोन वर्ड मध्ये लपलेला आहे. सर हम्म ते भारतीचं पहिलं वर्ड आहे ना बी, हम्म ते फर्स्ट वाला ह्याचं ते हम्म काय येईल? आ काय येईल आता बघा. प्र बा. ओके. पीच्या खाली 2 येईल. 7595. ओके. तर आता बी आहे. बी ला काय येईल रे? बी ला आहे 9. इथं 9 येईल. आता बघा एच. थिलक. थिलक जो शब्द आहे, थिलक या शब्दाला टीच्या खाली आहे 3, एचच्या खाली आहे 6, 8, 4, 5, 1. ओके. आता एच. एचच्या खाली काय येईल रे? एचच्या खाली 6 येईल, है ना? 6. त्यानंतर ए. एची प्ले ए बघा. ए काय आहे? 5 आहे. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करा. आर बघा. आरचं काय आहे? आर 7. ओके. एचं किती आहे? 5 आहे. टीचं किती आहे बघा? टीचं 3 आहे. एचचं किती आहे? एचचं आहे 6. आणि आय आय आहे 8. ओके. मग काय कोड तयार झालं भारतीय वर्डचं? भारतीय या वर्डचं कोड आहे 96575368. ओके. यस तन्वी. रोहित, सतीश.